हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या 117व्या जयंतीनिमित्ताने रविवारी 24 ऑगस्ट 2025 रोजी राजगुरुनगर येथील राष्ट्रीय स्मारक जन्मस्थळ वाड्यावर राजगुरूंचे वंशज सत्यशील राजगुरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। मात्र ज्यांच्या अधिपत्याखाली राष्ट्रीय स्मारकाची विकास कामे सुरू आहेत अशा सर्व शासकीय प्रमुख अधिकाऱ्यांनी या अभिवादन कार्यक्रमाकडे चक्क पाठ फिरवल्याचे चित्र पाहावयास मिळाले। रविवारच्या सुट्टीमुळे शासकीय कार्यालय देखील हुतात्मा राजगुरूंच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्याबाबत अनास्था पाहावयास मिळाली। राजगुरू वाड्यावर सत्यशील राजगुरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करून हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना 117व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। यावेळी हुतात्मा राजगुरू यांचे वंशज हर्षवर्धन, प्रशांत आणि विलास राजगुरू, स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र सांडभोर, शांताराम भोसले, सुशील मांजरे उपस्थित होते। राजगुरुनगर बसस्थानक आवारातील स्मृती शिल्पांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा ॲडव्होकेट राजमाला बुट्टे पाटील, राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गणेश थिगळे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सांडभोर, ॲडव्होकेट गणेश सांडभोर, ॲडव्होकेट BM सांडभोर, प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे, डॉक्टर HM जरे, मुख्याध्यापिका संध्या कांबळे यावेळी उपस्थित होते। यावेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली। हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोंडीभाऊ टाकळकर, ॲडव्होकेट मुकुंद आवटे, अशोक दुग्गड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले। गायक देवीदास बोराडे व सहकाऱ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शासकीय स्मारकात पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले। राजगुरुनगर सहकारी बँकेत अध्यक्ष सागर पाटोळे, उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे व संचालकांच्या हस्ते हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यानिमित्त हुतात्मा राजगुरू सायकलिस्ट क्लबच्या वतीने शहरात सायकल रॅलीचे आयोजन केले होते। हुतात्मा शिवराम हरी राजगुरू थोड्याच वेळात आपला कार्यक्रम सुरू होणार